राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला संधी द्यावी यासाठी पक्षामध्ये कालपासून खलबतं सुरू आहेत। विधान परिषदेच्या 10 जागांवरती अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीत एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत। देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू आहे। उमेदवाराच्या नावावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। निलेश, जागा एक आहे, इच्छुकांची संख्या मात्र अनेक आहे, कोणती नावं सध्या आघाडीवर आहेत आणि अजून निर्णय का होऊ शकलेला नाहीये? प्रज्ञा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेत्यांची बैठक जी आहे ती देवगिरी निवासस्थानी सुरू आहे। मागच्या अर्ध्या तासापासून ही बैठक पार पडताना आपल्याला दिसते। बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये साधारणपणे आतापर्यंत 80 नावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेली आहेत। त्या नावांमध्ये काही नावं हे सिलेक्ट करण्यात आलेली आहेत आणि त्या प्रमुख नावांवर आता चर्चा होताना दिसते। रात्री देखील साधारणपणे 11 वाजल्यापासून रात्री साधारणपणे 2:30 वाजेपर्यंत कोर कमिटीची याच ठिकाणी बैठक पार पडली होती आणि आता ही दुसरी फेरी या ठिकाणी होताना आपल्याला दिसते। आज या बैठकीच्या नंतर कदाचित उमेदवार कोण असणार या संदर्भातली निश्चिती देखील होताना आपल्याला दिसेल। संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र पक्षाकडून सध्या प्रचंड विरोध त्यांना होतोय। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे अतिशय निकटवर्ती आहेत आणि कुठेतरी त्यांच्याकडून एक ही मागणी समोर येताना आपल्याला दिसत होती। यासोबतच पक्षामध्ये आणखीन देखील प्रमुख नावं समोर येत आहेत। राजेंद्र जैन असतील, सुरेश बिराजदार असतील, उमेश पाटील असतील, जिशान सिद्दीकी असतील, ही प्रमुख नावं देखील या चर्चेमध्ये आहेत। त्यामुळे आता नेमकं कुणाला संधी मिळते की आणखीन काही वेगळं नाव पक्षाकडून समोर येते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। थोड्या वेळानंतर कदाचित पक्षाच्या वतीनं प्रेस देखील होऊ शकते आणि यानंतर उमेदवारीच्या संदर्भात घोषणा देखील होऊ शकते, कारण उद्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आजच उमेदवाराची घोषणा देखील होऊ शकते आणि उद्या उमेदवारी अर्ज देखील भरण्यात येऊ शकतो। काही लोकांना देखील या ठिकाणी डॉक्युमेंट गोळा करण्याच्या सूचना पक्षाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता पक्ष नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।